जय भीम मित्रांनो. आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी ओळख या भारतामध्ये निर्माण केली गेलेली आहे, ती ही की बाबासाहेब हे संविधान निर्माते आहेत. या जगामध्ये अशा पद्धतीचं महान संविधान हे फक्त भारतात निर्माण झालेलं आहे आणि ते भारतात संविधान निर्माण करणारे जे महापुरुष आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. ही बाबासाहेबांची संविधानापुरती जी मर्यादित ओळख निर्माण केली गेलेली आहे त्याच्या पाठीमागं इथं असणाऱ्या प्रस्थापित जातीयवादी लोकांचं एक षडयंत्र नक्कीच लक्षात येतं. इथं इसवी सन 1200च्या वेळेला जो बौद्ध धम्म लयास गेलेला होता त्या बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन करणारे म्हणून बाबासाहेबांची ओळख जी निर्माण व्हायला पाहिजे होती ती जाणून बुजून काही लोकांकडून तशी ओळख निर्माण होताना दिसत नाही किंवा करताना दिसत नाही. पण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की बाबासाहेब हे संविधान निर्माते आहेतच, ती आमची किमान गरज होतीच. आरक्षणाशिवाय इथं भारतात असलेल्या दब्याकुचल्या लोकांची जी परिस्थिती होती ती सुधारणार नव्हतीच. आरक्षणाची गरज होती, या देशाचं संविधान निर्माण होणं ही काळाची गरज होतीच. पण त्याही पुढे जाऊन बाबासाहेबांच्या मनात असलेली एक महत्वाची गोष्ट होती की हा भारत बौद्धमय झाला पाहिजे आणि हा भारत बौद्धमय होऊ नये म्हणून इथं असणारे प्रस्थापित लोक जे आहेत ते बाबासाहेबांची ओळख एक संविधान निर्माते म्हणून करतात आणि आपण सुद्धा बाबासाहेबांना संविधान निर्मात्यापर्यंतच ओळखायला लागतो की काय, अशी आंबेडकरवादी लोकांच्या मनामध्ये असणारी जी बाब आहे ती भीतीदायक वाटते आहे. म्हणून आज आपण इथं बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याच्या धम्माचे भवितव्य या आर्टिकलमध्ये जे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे त्याचा भाग आपण बघतो आहे की हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म याच्यामध्ये जर तुम्हाला फारकत करायची असेल तर तुम्हाला कायदा आणि नीती या दोन गोष्टींचा समज येणं फार महत्वाचं आहे हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं भारतामधली जर समाज व्यवस्था आपल्याला सुधारवायची असेल आणि विषमतेवरती आधारित असलेला इथला समाज जो आहे त्याला जर तुम्हाला समतेवरती आणायचा असेल किंवा समताधिष्ठित समाज जर आपल्याला निर्माण करायचा असेल तर आपल्याला हिंदू धर्माची वाट सोडून या भारताला बौद्ध राष्ट्र व्हावं लागणार आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी एखादी समाज व्यवस्था किंवा धर्म व्यवस्था काय असते आणि ती कशी असायला पाहिजे जेणेकरून सर्व समाजाचं सर्व लोकांचं कल्याण होऊ शकतं, ही संकल्पना बाबासाहेबांनी या आर्टिकलमधून मांडलेली आहे. तर बाबासाहेबांनी इथं 4 निकष सांगितलेले आहेत. बाबासाहेबांनी इथं काही निकष सांगितलेले आहेत धर्माचे, की धर्म आदर्श धर्म म्हणून कसा असावा. खरं तर धर्म आणि धम्म याच्यामध्ये आपण फारकत करतो बऱ्याच वेळेला. तर बाबासाहेब सांगतात की एखादा समाज आणि त्याची व्यवस्था ही कशी असते, तर हा समाज जर तुम्हाला नियंत्रित करायचा असेल तर 2 गोष्टींनी नियंत्रित करता येतो. एक म्हणजे कायदा, त्याला आपण संविधान म्हणतो. दुसरी महत्वाची बाब आहे ती म्हणजे नीती. जे बेशिस्त लोक असतात त्यांच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी किंवा त्या लोकांना शिस्त शिकवण्यासाठी हा कायदा इथं फार महत्वाचा आहे. पण आदर्श समाज हा नुसत्या कायद्यावरती उभा राहू शकत नाही. कायदा कधी कामाला येतो, ज्या वेळेला समाजामध्ये गुन्हेगारीची वृत्ती वाढत असते आणि गुन्हेगारीची वृत्ती कायद्याने जर नियंत्रित केली याचा अर्थ असा होत नाही की तो समाज आदर्श समाज होतो. त्या समाजाला दुसरी एक महत्वाची गोष्ट लागत असते ती म्हणजे नीती. नीती म्हणजे काय बाबासाहेब सांगतायत की नीती म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर आपलं आयुष्य व्यवस्थित जीवन जगायचं असेल तर त्याला घालून दिलेले नियम म्हणजे नीती. पण नीती आणि धर्म याचा काय संबंध आहे? धर्माच्या माध्यमातून नीती नियंत्रित केली जाते, म्हणजे या धर्माने या नीतीला नियंत्रित करणं अपेक्षित आहे. म्हणजे एखादी व्यक्ती नीतीनं वागत असेल पण ती नीती त्याची पवित्र आहे की अपवित्र आहे, म्हणजे त्या नीतीला पावित्र्याचा अधिष्ठान प्राप्त करून देणारा कोणता समाज किंवा कोणती व्यवस्था असते तर ती धर्मव्यवस्था असते. कारण चोर चोरी करतो आणि मिळालेला जो माल आहे तो आपल्या सवंगड्यासोबत किंवा आपल्यासोबत आपल्या टोळीतल्या प्रत्येक व्यक्तीसोबत तो मिळालेला माल हा चोरीचा जो असतो तो बरोबरीनं वाटून देतो.
ही नीती झाली पण चोरीच करायची नसते, हे कोण सांगतं? तर हे धर्म सांगत असतो. म्हणजे ही नीती ही पवित्र आहे का, याच्यावरती कोण अंकुश ठेवतो? तर हा धर्म ठेवत असतो. म्हणून धर्माची माणसांना खूप गरज आहे. बाबासाहेबांनी संविधान निर्माण केल्यानंतर सुद्धा धर्मांतर केल्याशिवाय बाबासाहेब राहिले नाहीत मित्रांनो. बाबासाहेबांच्या धर्मांतराची घोषणा ज्या वेळेला झाली त्यावेळेला बाबासाहेबांसोबत जे शेड्यूल कास्ट फेडरेशनची लोक होती त्यांच्या मनामध्ये भीती होती की बाबासाहेबांनी धर्मांतर केलं तर आम्हाला पण धर्मांतर नाईलाजास्तव करावं लागणार आहे आणि आमचं जे शेड्यूल कास्ट म्हणून जे आरक्षण आहे ते जाणार आहे, हे लोकांच्या मनामध्ये होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी धर्मांतर करत असते वेळेस काही लोकांनी पत्रक काढून न्यूजपेपरला देण्याचा प्रयत्न केला की आम्ही या धर्मांतराच्या सोहळ्यामध्ये सामील नाही. पण या लोकांच्या मनामध्ये ही खदखद होती की आमचं आरक्षण जाणार. म्हणजे या लोकांनी संविधानाला, या लोकांनी कायद्याला महत्व दिलं आणि कायद्याच्या माध्यमातून आम्ही खासदार कसे निवडून येऊ याच्यावरती बाबासाहेबांच्या सभोवताली असलेल्या राजकीय लोकांचा डोळा होता. पण बाबासाहेब काय म्हणाले की मी आणि माझी पत्नी धर्मांतर करणार आहोत, ज्याला कुणाला आमच्या सोबत यायचं असेल त्यांनी या, नाहीतर ज्याला यायचं नसेल त्यांनी नाही आलं तरी चालेल. इतकी स्ट्रॉंग भूमिका, इतकी परखड भूमिका बाबासाहेबांनी धर्मांतराच्या बाबतीत का घेतली होती मित्रांनो? कारण कायद्याला मर्यादा येतात. केवळ कायद्याने, कायद्याच्या स्वरूपात, कायद्याच्या माध्यमातून तुम्हाला गुन्हेगारी कंट्रोलमध्ये आणता येते, पण धर्माच्या माध्यमातून तुम्हाला नीती नियंत्रणात आणता येते. नीतीला नियंत्रित करायचं असेल तर तुम्हाला धर्मच लागतो. म्हणून बाबासाहेबांनी इथं पवित्र नीतीला फार महत्व दिलेलं आहे कायद्यापेक्षा. म्हणून बाबासाहेब म्हणायचे की आपण संविधान निर्माण केल्यापासून एका विरोधाभासाच्या विश्वामध्ये उतरलेलो आहोत. आणि तो विरोधाभास म्हणजे काय? इथं असलेली समाज व्यवस्था ही हिंदू धर्माला, अंधश्रद्धेला चिटकून आहे आणि त्याच्यातून जर तुम्हाला बाहेर काढायचं असेल तर केवळ गुन्हेगारी तुम्हाला कंट्रोल करून चालणार नाही, तर माणसाच्या मनामध्ये असलेली जी अंधश्रद्धा आहे तिला बाहेर काढावं लागल. माणसाच्या मनामध्ये जी जातीची उतरंड अडकलेली आहे, मनामध्ये जी जातीची उतरंड आहे, त्या उतरंडीतून बाबासाहेबांना समाजाला बाहेर काढायचं होतं. म्हणून बाबासाहेबांनी धर्माला फार महत्व दिलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी इथं सांगितलेलं आहे की एक आदर्श धर्म म्हणून तो कसा असावा? तो धर्म विज्ञानाशी सुसंगत असावा. नाहीतर काय होतं की एखादा धर्म त्याचं अस्तित्व विज्ञानाच्या पातळीवरती जर तो टिकवू शकला नाही तर त्या धर्माची चेष्टा होते. हे तुम्हाला माहित आहे, मला त्याच्यावरती उघड बोलायची काही आवश्यकता नाही. हा दुसरा मुद्दा झाला. आणि हा तिसरा मुद्दा आहे, बाबासाहेबांनी सांगितला की धर्म हा केवळ नीतीवर आधारित असून चालत नाही. मी आता तुम्हाला नीती म्हणालो, परंतु त्या धर्माने नीतीच्या पुढे जाऊन समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या 3 चाचण्यांमधून पास होणारा जो नीतिमान धर्म असतो त्या धर्मालाच खऱ्या अर्थाने धर्म म्हणता येतो. आता याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की जी लोक 100% समतेवरती चर्चा करतील, काही लोक 100% स्वातंत्र्यावरती चर्चा करतील. ज्या वेळेला एखादी व्यक्ती 100% समता असावी असं म्हणत असेल तर काय होईल की समजा एखाद्या कुटुंबामध्ये 10 लोक राहतात आणि यातला एकच व्यक्ती कमावतो आहे आणि उरलेले जे 9 लोक आहेत ते याच्या कमाईवरती जर बसून खात असतील, या व्यक्तीनं या लोकांसोबत समतेने व्यवहार करत असताना त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे कुटुंब चालवण्यामध्ये हे पाहणं फार गरजेचं आहे. म्हणून 100% समता ज्या वेळेला आपण ऍक्सेप्ट करू त्यावेळेला ऐतखाऊ लोकांची संख्या वाढते. कारण कोणी कष्ट करणार नाही. एखादा व्यक्ती कष्ट करणार आणि त्याच्याकडे आलेली कमाई तो सगळ्यांना समतेच्या आधारावरती वाटून देईल. आणि आपल्याला काही न करता जर आपल्याला समतेच्या आधारावरती आयतं खायला भेटतं असं जर म्हणाल तर त्या समतेला 100% समतेला इथं थारा देऊन चालत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जी लोक 100% स्वातंत्र्यावरती आधारित समाज व्यवस्था हवी असेल त्या लोकांना, मुद्दा असा होईल 100% स्वातंत्र्य दिलं की त्या लोकांना तुम्हाला नियंत्रित करता येणार नाही. म्हणजे 100% स्वातंत्र्याचा तोटा काय होईल? लोक सैरावैरा वागायला चालू करतील. कशाही पद्धतीचं नियंत्रण नसलेला समाज निर्माण होईल. मग 100% समता आणि 100% स्वातंत्र्य हे दोन्हीही धोक्याचं आहे. पण या दोघांचा दुवा जर तुम्हाला साधायचा असेल
तर तुम्हाला बंधुभाव हा फार महत्वाचा आहे. बंधुभाव काय सांगतो? बंधुभाव हा सांगतो की बुद्धाने 4 प्रकारची माणसं सांगितलेली आहेत. पहिला जो दुसऱ्याचं हित पाहतो, माझं वाटोळं झालं तरी चालेल पण मी दुसऱ्यासाठी मी काम करणार, हा माणूस चुकीचा आहे बुद्धाने सांगितलेला आहे. त्याच्या उलट मी माझं स्वतःचं कल्याण बघणार, दुसऱ्याचा वाईट झालं तरी चालेल, हाही बुद्धाने नाकारलेला माणूस आहे. किंवा अशी समाज व्यवस्था सुद्धा बुद्धाने नाकारलेली आहे. दोघांचंही वाटोळं झालं तर चालेल, हा व्यक्ती किंवा अशा पद्धतीची समाज व्यवस्था सुद्धा बुद्धाने नाकारलेली आहे. तुझंही कल्याण आणि माझंही कल्याण ही तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेला चौथा जो प्रकार आहे माणसांचा, तो फार महत्वाचा आहे. मग तुमचं कल्याण करून देण्यासाठी किंवा माझ्या समाजाचं कल्याण करण्यासाठी मी स्वतःला बांधून घेतो बंधनामध्ये, असा भाव असणं म्हणजेच बंधुभाव किंवा म्हणजेच बंधुता. आणि बौद्ध धम्मच समता आणि स्वातंत्र्याचा बॅलन्स करू शकतो. कारण त्या बॅलन्समुळं आपल्याला समोरच्याचं कल्याण आणि स्वतःचंही कल्याण करून घेण्यासाठी आपण एकमेकांसोबत बांधील राहू शकतो. त्यामुळे बाबासाहेबांनी सांगितलं, धर्मव्यवस्था ज्या वेळेला आपण बघू त्यावेळेला ती नुसती नीतीवरती आधारित चालत नाही, तर तिला पावित्र्याचं अधिष्ठान देखील दिलं पाहिजे. आणि ते देत असताना तुम्हाला समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या तिघांची सांगड बरोबर घालता आली पाहिजे. आणि ते घालत असताना तुम्हाला एकमेव धर्म, इथं बाबासाहेब सांगतात की एकमेव धर्म या पृथ्वीतलावरती दिसतो, तो म्हणजे बौद्ध धम्म. शेवटचा एक चौथा मुद्दा बघूया मित्रांनो. तो मुद्दा म्हणजे की एखाद्या धर्मामध्ये दारिद्र्याचं उदात्तीकरण करता कामा नये. म्हणजे जर तुम्हाला सांगितलं की एखादी व्यक्ती अशा हालाकीच्या परिस्थितीत जगण्याचं कारण काय आहे, हे तुम्ही जर एखाद्या ब्राह्मणाला विचारलं किंवा एखाद्या धर्मवेड्या व्यक्तीला विचारलं, तर तो काय म्हणल की तुझ्या पूर्वजन्मीच्या पापाची फळं आहेत, म्हणून तुझ्या वाट्याला हे दारिद्र्य किंवा हे दुःख आलेलं आहे. म्हणजे इथं अप्रत्यक्षरित्या दारिद्र्यातून किंवा हालाकीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी जो व्यक्ती धडपडत होता त्याला धर्मानं पांघरून घातलं. कारण धर्माची शिकवण आहे ही, काय की तुझ्या पूर्वजन्मीच्या पापाची कर्माची फळं आहेत ही, आणि त्यामुळे तू अशा पद्धतीच्या हालाकीचे जीवन जगत आहेस. म्हणजे असं जर तुम्हाला तुमच्या धर्माने सांगितलं, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण की धर्माने दारिद्र्याचं उदात्तीकरण केलं. तर हे बाबासाहेबांना मान्य नाही. म्हणजे त्या दारिद्र्यातून त्याला बाहेर पडण्यासाठी तुम्हाला त्याला विज्ञानाचा मार्ग दाखवावा लागेल किंवा तुम्हाला त्याला कार्यकारण भाव सांगावा लागेल. तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेला तो म्हणजे प्रत्येक कृतीला काय ना काय कारण असतो आणि त्या कृतीतून आपल्याला बाहेर पडण्यासाठी त्याचं कारण शोधून त्या कारणावरती आपल्याला काम करावं लागतं. आज आम्ही आंबेडकरी राजकीय पक्षांना दोष देत बसतो. तुम्ही बघा, युपी मधल्या राजकारण असेल त्यावेळेला जवळजवळ मोठं वातावरण झालेलं असतं बहुजन समाज पक्षाचं. महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचं प्रचंड मोठा मताधिक्य आपल्याला रस्त्यावरती दिसतो. त्याने मतदान देखील केलं असतं, पण तरी सुद्धा आपण सत्तेत न येण्याचं कारण जे आहे ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा घोटाळा. याच्यावरती आपण बिलकुल विचार करत नाही. हे समाजाचं दारिद्र्य आहे आणि आपण समजतो की आमचे राजकीय लोक काम करत नाहीत, आमच्या राजकीय नेत्यांना आम्ही विनाकारण दोष देत बसतो. हे करतात ते करतात आणि समाजामध्ये ते लोक येत नाहीत, ग्राउंडवरती काम करत नाहीत, सगळं वरती चाललेलं असतं. मित्रांनो, राजकारणामध्ये सर्व मार्गाने यशस्वी होण्याचे चांगले प्रयत्न झालेले आहेत, नाही असं नाही, पण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून जे मूळ कारण आहे आम्ही सत्तेत न येण्याचं आणि नको ती लोक आश्चर्यानं सत्तेमध्ये येण्याचं काय कारण आहे, तर ते सुद्धा ईव्हीएमच आहे. म्हणून आपल्याला मूळ कारण शोधावं लागेल. ईव्हीएम स्वीकारणं म्हणजे एका प्रकारे आम्ही आमच्या राजकीय अपयशाच्या दारिद्र्याचं उदात्तीकरण केल्यासारखं आहे. म्हणून ईव्हीएमच्या बाबतीत सुद्धा आपण जागृत होणं फार महत्वाचं आहे. तर त्या धर्माने पहिल्यांदा नीतिमत्तेनं वागावं. केवळ कायद्याने तिथं वागून चालणार नाही. कायद्याने फक्त बेशिस्त लोकांना नियंत्रित करण्यासाठी कायदा कामाला येतो, पण लोकांना कायद्यापेक्षा नीतीचा धाक हा जास्त असतो. म्हणून बाबासाहेबांनी सांगितले की ती नीती ही कंट्रोलमध्ये आणणारा, नीतीवरती नियंत्रण आणणारा, ती पवित्र आहे का अपवित्र आहे हे सांगणारा आपल्याला धर्म पाहिजे, धम्म पाहिजे ज्याला आपण म्हणूया. दुसरी गोष्ट म्हणजे कुठलाही धर्म हा विज्ञानाशी विसंगत असता कामा नये आणि जर तो विज्ञानाशी विसंगतपणा करत असेल तर त्याची कुचेष्टा होते,
तिसरी गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं की केवळ नीती करून चालत नाही, तर त्याला तुम्हाला समता, स्वातंत्र्य, बंधुता याची सांगड घालता यावी आणि ती जर सांगड घालायची असेल तर तुम्हाला बौद्ध धर्माशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि चौथी गोष्ट म्हटलं तर धर्माने हे दारिद्र्याचं उदात्तीकरण करता कामा नये. म्हणून म्हणून बाबासाहेबांनी या पृथ्वी तलावरती असणारा एकमेव धर्म ज्याला आपण धम्म म्हणतो तो बौद्ध धम्म आहे हे बाबासाहेबांना माहित होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी आसपासचे राजकीय लोकांनी जरी बाबासाहेबांची साथ सोडण्याचा निश्चय केला होता तरी बाबासाहेबांनी सांगितलं की मी आणि माझी पत्नी धर्मांतर करणार आहोत. बाकीच्या लोकांना धर्मांतर करायचं असेल किंवा न करायचं असेल तो त्यांचा निर्णय असेल, पण आम्ही दोघं धर्मांतर करणार आहोत. तर इतकी परखड भूमिका बाबासाहेबांनी जर घेतलेली असेल तर आम्ही बाबासाहेबांना केवळ संविधान निर्माते म्हणून आपण बाबासाहेबांचा जर गौरव करत असू, बाबासाहेबांचा गौरव तर जग करतं संविधान निर्माते म्हणून, पण या भारताला व्यवस्थित जाती व्यवस्थेतून बाहेर पडायचं असेल, जातीला जर आपल्याला समूळ नष्ट करायचं असेल तर आपण ज्या हिंदू धर्मामध्ये आज आपण राहत असाल तर त्या भारताला या धर्माला सोडल्याशिवाय हा भारत प्रगतीपथावर जाणार नाही हे बाबासाहेबांना माहित होतं. आणि तेच आपण सुद्धा या चॅनलच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, आपण या विषयावरती आज इथंच थांबूया. माझी कळकळीची विनंती आहे की द बुद्धिस्ट इंडिया या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर कृपया सबस्क्राईब नावाचं खालचं बटन दाबावं, शेजारचं बेल आयकॉन देखील ऑलला सेट करून ठेवावं अशी माझी विनंती करतो. थांबतो मित्रांनो. जय भीम, जय बौद्ध राष्ट्र.